हम पढ़ेंगे एडेफिक फैक्टर्स के बारे में। और अगर बात करें कि कौन से फैक्टर्स हैं तो ये एबायोटिक फैक्टर्स में से फैक्टर्स हैं। एबायोटिक फैक्टर्स कौन से वाले फैक्टर्स होते हैं? वो जो कि हम कह रहे हैं कि नॉन लिविंग होते हैं, मतलब ये कि जो जानदार नहीं होते, बेजान होते हैं। उन फैक्टर्स में से जब हम एडेफिक फैक्टर्स की बात करते हैं तो हम देखते हैं कि वो जो कि कंडीशन और कंपोजिशन ऑफ सॉइल के साथ डील करते हैं उसे कहते हैं एडेफिक फैक्टर। जैसे कि यहाँ पर हम डायग्राम में देख रहे हैं, सॉइल दिखाई हुई है। तो जब हम सॉइल के देखेंगे फर्दर इसके अंदर के कौन कौन से कंपोनेंट्स हैं, फर्दर इसकी कंडीशन को देखेंगे, तो इस तरह के जो फैक्टर्स हैं उन्हें हम स्टडी करते हैं एडाफिक फैक्टर्स में। जैसे कि अभी हम बात कर रहे थे कि जो एडाफिक फैक्टर्स हैं वो एबायोटिक फैक्टर्स हैं। और एबायोटिक फैक्टर में जिसमें हम डील करते हैं फिजिकल और केमिकल कंपोजिशन किसी खास एरिया की, सॉइल की किसी खास एरिया की मिट्टी की, तो वो क्या है, वो जैसे एडाफिक फैक्टर। अब अगर हम इसमें एक एग्जांपल देखें तो हम देख सकते हैं कि अगर हम देखें कि किसी एरिया की जो सॉइल है, जो मिट्टी है, वो बहुत ज़्यादा अल्कलाइन है। ठीक है, अब ये क्या हो गया, जैसे कि हम बात कर रहे थे कि उसका करेक्टर क्या होता है, वो एडाफिक फैक्टर होता है। इट मीन्स कि जो हम बात कर रहे हैं कि अल्कलाइन सॉइल है वो उसका एडाफिक फैक्टर है। अब ये जो फैक्टर है इसका इफेक्ट होगा प्लांट की ग्रोथ के ऊपर। जैसे यहाँ पर हम देख रहे हैं प्लांट, और हम जानते हैं कि प्लांट्स जो है उन्हें कहाँ पर बोया जाता है, उन्हें सो किया जाता है सॉइल में, फिर फर्दर वो ग्रो करते हैं। तो हम देखते हैं कि जो सॉइल की कंपोजिशन है वो बहुत ज़्यादा अहम होती है प्लांट की ग्रोथ के लिए। तो अगर सॉइल अल्कलाइन होगी, मतलब जैसे यहाँ पर हम एग्जाम्पल में देख रहे हैं कि अगर अल्कलाइन सॉइल है तो उसकी वजह से प्लांट ग्रोथ की जो वैरायटी है वो अफेक्ट होती है किसी भी खास एरिया में, किसी भी खास रीजन में। अब अगर हम सॉइल की स्टडी की बात करें कि जब हम साइंटिफिकली स्टडी करते हैं सॉइल को, मिट्टी को, तो उसे कहा जाता है पेडोलॉजी। जैसे कि यहाँ पर हम देख रहे हैं कि सॉइल में क्या होते हैं, प्लांट्स मौजूद होते हैं। और प्लांट्स क्या हैं, वो लिविंग ऑर्गेनिजम्स हैं, मतलब ये कि जानदार हैं। तो हम ये कह सकते हैं कि जो सॉइल है वो एक लिंक बनाता है लिविंग और नॉन लिविंग कंपोनेंट्स के दरमियान। और किसके, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम। टेरेस्ट्रियल इकोसिस्टम जो कि हम कहते हैं कि लैंड इकोसिस्टम है, उसमें हम देखते हैं कि जो जानदार और बेजान चीज़ों के दरमियान एक लिंक बना रहे हैं वो क्या है, वो है सॉइल। इसके अलावा हम देखते हैं कि सॉइल जो है वो लेयर है जो कहाँ पर प्रेजेंट है, जो हमारे अर्थ क्रस्ट के ऊपर प्रेजेंट है, जो रॉक्स के ऊपर प्रेजेंट है। अब अगर हम सॉइल फॉर्मेशन की बात करें कि सॉइल जो है वो बनती किस तरह से है, तो वो जो प्रोसेस है जिसके जरिए से सॉइल बनती है उसे कहा जाता है वेदरिंग। या फिर हम कह सकते हैं कि जब जो बड़ी रॉक्स हैं, बड़ी जो चट्टाने हैं, उनके टूटने से, उनके ब्रेक डाउन से जो है वो फर्दर क्या बनती है, वो सॉइल बनती है। अब हम देखते हैं कि जब वेदरिंग होगी या जब ब्रेक डाउन होता है, मतलब ये कि जो बड़ी रॉक्स हैं जब उन टूटती हैं तो वो क्या होता है, वो टूटती हैं छोटे छोटे फाइन पार्टिकल्स में। इसके अलावा जो डिकम्पोजिशन है उसका बहुत अहम रोल है, हम कह सकते हैं उसका एक बहुत अहम किरदार है सॉइल फॉर्मेशन में। और अगर हम डिकम्पोजिशन की बात करें कि डिकम्पोजिशन क्या होती है, तो उसमें हम देखते हैं कि जो लार्जर बायोमोलिक्यूल्स हैं उनका ब्रेक डाउन किया जाता है, उनको छोटे छोटे हिस्सों में तकसीम किया जाता है। हम कह सकते हैं कि लार्जर जो बायोमोलिक्यूल्स हैं उनका ब्रेक डाउन करके उन्हें किस में कन्वर्ट किया जाता है, उन्हें कन्वर्ट किया जाता है सिंपलर मॉलिक्यूल्स में। और ये जो सॉइल डेवलपमेंट का प्रोसेस है इसे क्या कहा जाएगा, इसे कहा जाएगा पीडोजेनेसिस। अब अगर हम इसको फर्दर और स्टेप बाय स्टेप देखें, तो जैसे कि यहाँ पर हम डायग्राम में देख रहे हैं कि एक रॉक में सबसे पहले क्या आते हैं, फ्रैक्चर्स आते हैं। फ्रैक्चर्स आने के बाद फर्दर हम देखते हैं जो फ्रैक्चर्स जो है डीप चले जाएंगे, गहरे हो जाएंगे, तो फिर फर्दर वहां से जो रॉक की, ये चट्टान की हम देख रहे हैं साइडें, वो भुरना शुरू हो जाएंगी, उनका ब्रेक डाउन होना स्टार्ट हो जाएगा। और इसी तरह से हम देखते हैं कि जब उनका ब्रेक डाउन होगा, साथ में हम देख रहे हैं कि डिकम्पोजिशन होती है जिसमें लार्जर बायोमोलिक्यूल्स जो हैं वो कन्वर्ट होते हैं सिंपलर स्मॉलर मॉलिक्यूल्स में। और इस तरह से हम देखते हैं कि स्टेप बाय स्टेप जब बहुत ही छोटे फाइन पार्टिकल्स में वो कन्वर्ट हो जाते हैं तो फिर क्या बन जाती है, सॉइल बन जाती है। और इस प्रोसेस को क्या कहा जाता है, इसमें हम देख रहे हैं जिसमें या तो हम कह रहे हैं कि ब्रेक डाउन होता है बिगर रॉक्स का, और इसके अलावा और बहुत सारे स्टेप्स इन्वॉल्व होते हैं। और सॉइल फॉर्मेशन को क्या कहेंगे कि वो किस तरह से होती है, वेदरिंग के जरिए से। तो स्टूडेंट्स, आज हमने डिस्कस किया इडेफिक फैक्टर्स के बारे में के नॉन लिविंग होते हैं, मतलब ये कि जो जानदार नहीं होते, करत आहोत आणि त्यापैकी आपण लास्ट लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणते ते आपण पाहतो. मग या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पैकी आपण वॉटर असेल, त्याचबरोबर टेम्परेचर असेल, या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपण बद्दल पाहिलं आहे. आता हे जे काही एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे,
या पर्यावरणामध्ये आणखीन एक महत्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे सॉईल किंवा या ठिकाणी असणारे रॉक किंवा दगड असतील, सँड असेल किंवा जे काही असेल, आहे की नाही, हा एक महत्वाचा निसर्गाचा भाग, जमीन थोडक्यात आपण ज्याला म्हणू, बरोबर आहे की नाही. मग आपण जसं जर बघितलं तर कालच आपण बघितलं की ज्या वेळेला आपण ऍटमॉस्फिअर हा जो काही फॅक्टर पाहत होतो, त्या ऍटमॉस्फिअरचा थोडा शेवटचा एक पार्ट आपण राहिला तो आपण इथं कंटिन्यू करणार आहोत. तर तीन महत्वाचे घटक आहेत बघा. एक आहे ऍटमॉस्फिअर, दुसरा आहे वॉटर आणि तिसरा आहे जमीन, आहे की नाही. हे तीन महत्वाचे फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स, की जे आहेत म्हणून या ठिकाणी लाईफ आहे, म्हणून आपल्याला पृथ्वीवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत हे ग्रो होताना दिसतात, सर्वाईव्ह होताना दिसतात, आहे की नाही. या तीन घटकांपैकी एक जरी घटक नसता तरी मात्र या ठिकाणी शक्य झालं नसतं. तर जसं की कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करत होतो बघा, ऍटमॉस्फिअर. तर ऍटमॉस्फिअर म्हणजे काय, इट इज सिम्पली अ मिक्सचर ऑफ डिफरंट गॅसेस, राईट, अँड विच हॅज अ डिफरंट लेअर. आपण वेगवेगळे लेअर आपण या ठिकाणी ऍटमॉस्फिअर मध्ये पाहिले. मग यामध्ये या ऍटमॉस्फिअर मध्ये ऍक्च्युअली कशा प्रकारचं कंपोजिशन आहे, कोणते वायू याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कशा प्रकारचे गॅसेस आहेत. मग फक्त गॅस आहे का, या गॅस सोबत बाकीचे इतर काही मॉलिक्युल्स या ऍटमॉस्फिअर मध्ये हवेच्या स्वरूपामध्ये आहेत. हवा तुम्हाला मी कालच सांगितलं की हवा जी आहे ती फक्त फील करू शकतो, आपल्याला काही दिसत नाही हवा काय आहे की नाही. गॅस जो आहे तो दिसत नाही, फक्त तो ज्या वेळेला फ्लो होतो, त्याची मुवमेंट होते, त्यावेळेला आपल्याला ते फील होतं. सो देअर फोर वी express the existence of the atmosphere as well as air. So in the atmosphere, it is simply a mixture of many discrete gases in which varying quantities of teeny solid particles are suspended. मग या हवेमध्ये पहा अगदी बारीक बारीकशे लहान लहानशे जे काही मायक्रोस्कोपिक काही पार्टिकल्स आहेत. मग हे डस्ट पार्टिकल्स असतील किंवा पाल्यापाचोळ्याचे हे असतील किंवा मग पोलर ग्रेन्स असतील, काही ज्याला आपण म्हणूया स्पोर्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, अशा वेगळ्या प्रकारचे सॉलिड पार्टिकल्स या हवेमध्ये सस्पेंडेड म्हणजे तरंगलेले आपल्याला दिसतात. हा, सो इन दिस, विथ इन्क्रीजिंग दी हाईट, like from the sea level in the atmosphere, the pressure of atmosphere is gradually decreases. जो काय atmosphere प्रेशर आहे, इथं हवेचा प्रेशर आहे पहा तुम्ही, म्हणजे जसं की बघा एखाद्या ठिकाणी थोडंसं व्हॅक्यूम निर्माण करायचा प्रयत्न करा, त्या ठिकाणी हवेचा किती मोठा प्रेशर येतो पहा तुम्ही. म्हणजे एखादं भरलेलं जर काय पाण्याचं कॅन असेल, पाण्याचं कॅन जर काय समजा डायरेक्ट उलटं केलं तर त्यातनं पहिल्यांदा हवा आतमध्ये जाते, नंतर मग ते पाणी बाहेर येते, ठीक आहे नाही. त्याचा इतका मोठा प्रेशर आपल्याला त्या याच्यावरती पाहायला मिळतो, म्हणजे व्हॅक्यूम या ठिकाणी कुठलीही गोष्ट राहू शकत नाही. सो इन दिस इट कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस विच हॅव्हिंग रिलेटिव्हली युनिफॉर्म कंपोजिशन यामध्ये पहा, हे जे काही या गॅसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गॅसेसचं मिक्सचर आहे की ज्यामध्ये युनिफॉर्म कंपोजिशन आपल्याला पाहायला मिळतं ॲट इट्स लोअर लेअर. हां, जो काही स्ट्रॅटोस्फिअर आहे त्यामध्ये आपल्याला या सगळं काही गॅसेसचं लेअर आपल्या यामध्ये पाहायला मिळतो. इन दी प्युअर ड्राय एअर ॲव्हरेज जर बघितलं आपण, प्युअर ड्राय एअर जी असेल म्हणजे ज्यामध्ये काही कुठले डस्ट पार्टिकल नाही, अशा एअरमध्ये जर बघितलं आपण, तर विच कन्सिस्ट मेनली 78% नायट्रोजन. किती आहे, 78% काय नायट्रोजन गॅस आहे, गॅसच्या स्वरूपामध्ये आहे. पहा आपल्याला उपयोगी नाही डायरेक्टली तो तसा, पण तो डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचं कन्झम्पशन केलं जातं प्लांटमध्ये किंवा इतर बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यानंतर 21% 21% काय ऑक्सिजन आहे. सो नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे जे काही दोन गॅस आहेत हे जास्त प्रमाणामध्ये आहेत, आणि हेच एकंदरीत जवळपास या ॲटमॉस्फिअरचा 99% भाग आहे. त्यानंतर उरलेल्या 1% 0.93% आर्गॉन आहे, आर्गॉन गॅस आहे, आणि अगदी फक्त 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे, जो आपण आपल्यासारखे सगळे ॲनिमल्स रेस्पिरेशनच्या थ्रू बाहेर टाकतोय, सोडतोय हवेमध्ये, आहे की नाही, कार्बन डायऑक्साईड, आणि ऑक्सिजन कन्झ्युम करतो. म्हणजे पर्याय कम्पॅरेटिव्हली जर बघितलं तर ऑक्सिजन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तरी पण देखील ऑक्सिजनची कमतरता पुढे भासते. का बरं, तर हा ऑक्सिजन जो आहे हा इतर पॉल्युटंट सोबत, जसं की कार्बन मोनॉक्साईडच्या स्वरूपात, क्लोरोफ्लोरोकार्बनच्या स्वरूपात
किंवा ऑक्सिजन जो आहे तो ओझोन लेअरमध्ये ॲब्झॉर्ब होत असतो, त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी होत असतं, त्यापासून ओझोन तयार होत असतो. तर ओझोन जो आहे तो देखील गॅस आहे, ओझोन आहे, हेलियम आहे, हायड्रोजन आहे, याचं देखील थोड्याफार प्रमाणामध्ये प्रमाण आपल्याला या ॲटमॉस्फिअरमध्ये असलेलं पाहायला मिळतं. सो इन दीज बिसाइड्स दिस गॅसेस, म्हणजे हे गॅसेस जर सोडले आपण तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला या ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर व्हेपर म्हणजे मॉइश्चर, त्याचबरोबर डस्ट पार्टिकल असेल, स्मोक म्हणजे ज्याला आपण म्हणूया धूर, किंवा काही सॉल्ट पार्टिकल असतील, किंवा आणखीन काही इम्प्युरिटीज असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, व्हायरसेस, बॅक्टेरिया किंवा फंगल स्पोर असतील, हे की नाही. त्याचबरोबर पोलन ग्रेन्स आहेत बघा प्लांटचे, अँजिओस्पर्म प्लांटचे पोलन ग्रेन्स, या सगळ्याचं कंटेंट आपल्याला या ॲटमॉस्फिअरमध्ये पाहायला मिळतं. दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द एअर इन व्हॅरिंग क्वांटिटीज, वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला याचं कंटेंट या ॲटमॉस्फिअरमध्ये असलेलं पाहायला मिळेल. अँड ॲज अ रिझल्ट of the composition of air, it is never constant and it varies from time to time and place to place. या सगळ्या कंपोजिशनमुळे ॲटमॉस्फिअरमध्ये जर बघितलं तर एकसारखं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कुठेही मिळणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिच्युएशननुसार, हाईटनुसार, किंवा या इतर बाकीच्या इम्प्युरिटी जे आहेत, पार्टिकल्स आहेत, पोलन आहेत, याच्या कॉन्सन्ट्रेशननुसार हवेमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न की कंपोजिशन आपल्याला पाहायला मिळतं. सो इन दिस, इफ these variable elements are removed from the atmosphere, जर का समजा हे ॲटमॉस्फिअर मधून जर का हे व्हेरिएबल इलेमेंट जे आहेत, म्हणजे डस्ट पार्टिकल असतील, पोलन ग्रेन्स असतील, वॉटर वेपर असेल, सॉल्ट असेल, हे जर का काढून टाकलं तर काय होणार आहे, द कंपोजिशन ऑफ द वर्ल्ड फेअरली कॉन्स्टंट ऑल ओव्हर द अर्थ. म्हणजे काय की हे जर काय काढले तर पुन्हा मग हवेचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मात्र एकसारखं पूर्ण जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण मात्र या कॉन्सन्ट्रेशनमुळे आपल्याला या ॲटमॉस्फिअरमध्ये फ्लक्च्युएशन पाहायला मिळतात. अँड ऑफ दीज द मेनी कॉन्स्टिट्युएंट्स, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा डस्ट पार्टिकल्स असतील, वॉटर व्हेपर आहे, ओझोन आहे, दे आर ऑफ ग्रेट इम्पॉर्टंट गॅसेस फॉर दी अर्थ क्लायमॅटिक कंडिशन. पृथ्वीच्या भोवती जे काही वातावरण आहे, या वातावरणामध्ये या कार्बन डायऑक्साईडचा, ऑक्सिजनचा, वॉटर व्हेपर्सचा आणि या बाकीच्या इव्हन ह्या बाकीच्या कॉन्स्टिट्युएंटचा देखील महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळेल. हे कॉन्स्टिट्युएंट नसतील तर याप्रमाणे आपल्याला या पृथ्वीवरती कोणत्याच प्रकारची लाईफ किंवा कोणत्याच प्रकारची जीवसृष्टी या ठिकाणी पाहायला मिळाली नसते. यामुळे हे सर्व काही पार्टिकल जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर या ॲटमॉस्फिअरमध्ये जर बघितलं आपण मगाशी बघितलं की पर्सेंटेजनुसार 78% काय नायट्रोजन आहे आणि 21% काय ऑक्सिजन आहे. त्याचबरोबर अगदी 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे, 0.92% आर्गॉन आहे आणि बाकीचे इतर बाकीचे काय वायू आहेत जसं की ओझोन आहे, त्याचबरोबर हायड्रोजन आहे, याचं क्वांटिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं तर पुन्हा याही डायग्राम मध्ये बघा, या स्लाइडमध्ये देखील ते दाखवलंय की नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, स्मॉल अमाऊंट ऑफ गॅसेस, अदर गॅसेस, वॉटर वेपर्स, या प्रमाणामध्ये हे ॲटमॉस्फिअर बनलेलं आहे. बरोबर. या ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर्सचा महत्त्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. वॉटर वेपर्स ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा हवेमध्ये असल्यामुळे हवा जी आहे ती थंड राहते, आहे की नाही. सो इन दिस इज वन ऑफ द मोस्ट व्हेरिएबल गॅस इन द ॲटमॉस्फिअर, दॅट इज वॉटर वेपर्स. वॉटर जे आहे ते गॅसेस स्वरूपामध्ये या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमध्ये असते आणि हे जवळपास 4% of the air by volume in the warm and wet tropic, while even less than 1% of air in the dry and cold areas of desert and polar regions. पहा जे काही ट्रॉपिकल रिजन्स आहेत, या ट्रॉपिकल रिजन मध्ये साधारणतः 4% हवेमध्ये जी काही हवा आहे या हवेमध्ये 4% पाण्याच्या किंवा वॉटर वेपर्सचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी त्यामुळे वाढलेली आपल्याला दिसते.
ह्युमिडिटी पर्सेंटेज जी आहे ती ह्युमिडिटी पर्सेंटेज अगदी पावसाळ्यामध्ये 70-80% जाते हा. आणि उन्हाळ्यामध्ये अगदी ती कमी झालेली असते 10-20%. आपल्याकडे बघा ज्या वेळेला आता उन्हाळ्यामध्ये झळा लागतात, झळा याचा अर्थ काय की हवा जी आहे ती उष्ण होते, तापते, त्यामधलं वॉटर व्हेपर्सचं प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी होतं. असाच प्रकार आपल्याला डेझर्टमध्ये किंवा जे काही पोलार रिजन्स आहेत, पृथ्वीचे जे काही 2 टोकं आहेत अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर हे सर्व काही पर्सेंटेज आहे. याच्या व्यतिरिक्त इतर गॅसेस कोणते आहेत बघा, जसं की निऑन आहे, हेलियम आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, हायड्रोजन, मिथेन, नायट्रस ऑक्साईड या प्रमाणातले हे बाकीचे सुद्धा वायू अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला या ॲटमॉस्फिअरमध्ये असलेले पाहायला मिळतात. एक्झॅक्ट पर्सेंटेज या ठिकाणी दिलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त गेलं तर महत्त्वाचं पार्ट आहे आणखीन की या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डस्ट पार्टिकल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मग आता कोणते कोणते असतात डस्ट पार्टिकल्स? In this, the movement of the atmosphere, they are enough to keep large quantity of teeny solid particles, and these particles are suspended within it. ठीक आहे ना, हे पार्टिकल जे ते हवेमध्ये तरंगलेले असतात. देअर सोर्स ऑफ ओरिजिन आर ॲट व्हेरियस सोर्सेस लाईक सी सॉल्ट, आहे की नाही. कोणते पार्टिकल्स असतील जसं की मिठाचे पार्टिकल्स असतील, सी सॉल्ट आहे, फाईन सॉइल पार्टिकल्स आहे, धूळ आहे, स्मोक आहे, ॲश आहे, राख आहे, ठीक आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणाहून उडणारी ही राख, पोलन ग्रेन्स, डस्ट, डिसइंटिग्रेटेड पार्टिकल्स असतील काही मेटेराइट्सचे. तर हे सगळे काही पार्टिकल्स या ठिकाणी डस्ट पार्टिकल्स म्हणून आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये असलेले पाहायला मिळतात. आता एक लक्षात घ्या, या ॲटमॉस्फिअरमध्ये हवेमध्ये हे वेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स असल्यामुळे आपली नजर जी आहे ती साधारणतः फक्त काही किलोमीटरपर्यंतच आपण पाहू शकतो. ज्या वेळेला एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये जर काही समजा हे डस्ट पार्टिकल नसते तर आपल्याला अगदी पृथ्वीचं तिकडचं टोक देखील दिसलं असतं. म्हणजे शक्य नाही म्हणा, कारण पृथ्वी गोल असल्यामुळे, पण आपण दूर दूरपर्यंत पाहू शकलो असतो, एवढं लक्षात घ्या. पण या डस्ट पार्टिकल्समुळे किंवा मॉइश्चरमुळे, धुक्यामुळे, या धुरामुळे किंवा या फाईन पार्टिकल्समुळे आपण फार दूरवरती पाहू शकत नाही. तुम्ही कधी कधी मुंबईचं म्हणा किंवा दिल्लीचं जर काही एखादा बाहेरचा सीन जर बघितला असेल तर त्या ठिकाणी अगदी फार कमी अंतरावरच आपल्याला दिसतं. इतकं धुकं आणि इतकं मॉइश्चर त्या ठिकाणी. मुंबईच्या सारख्या ठिकाणी आपल्याला दमट वातावरण पाहायला मिळते. दमट याचा अर्थ काय की समुद्र जवळ आहे आणि समुद्राची जास्त प्रमाणामध्ये तयार होणारी जी काही वाफ आहे ती त्या ठिकाणी घोटमळत असते. म्हणजे त्या वातावरणामध्ये सारखी काय वाफ आहे, ठीक आहे. मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे पण ते ह्युमिड आहे, गरम आहे. त्याचबरोबर दिल्लीला सुद्धा किंवा त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये देखील आपल्याला बऱ्याच वेळेला डस्ट पार्टिकल जे आहेत, स्मोक आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. पण काही बघा आता जसं की युरोपियन कंट्रीज आहे, तिकडचं जर काही तुम्ही सीन बघितलं तर अगदी आपल्याला असं क्लिअर आकाश पाहायला मिळतं. बघा, निळजांभळं आकाश, लांब लांबपर्यंत हिरवगार परिसर आपल्याला पाहायला मिळतो. धूळ म्हणा, धुकं म्हणा, असं काही दिसत नाही. कारण ते पोलार रिजनला आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार कमी प्रमाणामध्ये या प्रकारचे हे डस्ट पार्टिकल्स त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतील. आणि त्यामुळे these dust particles they are mostly concentrated in the air, and the amount of dust particles is more in tropical or subtropical regions, while in temperate regions it is decreases. है की नाही. टेम्परेट म्हणजे इकडचे युरोप खंडा किंवा तो बाकीचा कडेचा म्हणजे पोलार रिजनच्या बाजूला असणारा युरोप असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, तो भाग, त्यामध्ये हे डस्ट पार्टिकल्स त्या भागामध्ये फार कमी आहेत. आणि त्या ठिकाणचे बघा आपण बऱ्याच वेळा कधी कधी सीन पाहतो किंवा काही फोटोग्राफ्स तुम्ही जर पाहत असाल तर अगदी क्लिअर कट फोटोग्राफ्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इव्हन तिकडेच काय जायची गरज नाही, आपल्याकडे सुद्धा हिमाचल प्रदेश तुम्ही गेला, श्रीनगर जर गेला तुम्ही किंवा तिकडचे काही जर काही फोटोग्राफ्स किंवा सीन जर बघितले तर तिकडे अगदी क्लिअर असे फोटो आपल्याला दिसतात. त्याचं कारण काय की त्या ठिकाणी अगदी कमी प्रमाणामध्ये हे डस्ट पार्टिकल्स त्या ठिकाणच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. बरोबर. याचबरोबर मेट्रोलॉजिकली म्हणजे जसं की बघा आता हे धूमकेतू होतात, धूमकेतू होऊनच आपल्याकडे लोणार सरोवर तयार झाले. पण मग या मेट्रोलॉजिकल इफेक्टमुळे बरेचसे काही डस्ट पार्टिकल जे आहेत ते आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये पाहायला मिळतात. इट इज अगेन इम्पॉर्टंट पार्टिकल्स इन दी ॲटमॉस्फिअर.
तर अशा प्रकारे हे सगळं काही ॲटमॉस्फिअर आहे. आता याप्रमाणे ॲटमॉस्फिअर झाल्यानंतर आपल्याला दुसरा एक फॅक्टर आपल्याला या ठिकाणी शिकायचा, तो म्हणजे इडॅफिक फॅक्टर. आता इडॅफिक मीन्स व्हॉट? इडॅफिक इट इन्क्लूड्स the structure and composition of soil. काय? सॉइलचं जे काही कंपोजिशन आहे, सॉइलचं जे काही स्ट्रक्चर आहे, किंवा त्या सॉइलची फिजिकल असेल किंवा केमिकल कॅरेक्टरिस्टिक असेल, ही या ठिकाणी स्टडी केली जाते आणि म्हणून मग या फॅक्टरला काय म्हटलं जाते? इडॅफिक फॅक्टर असं म्हटलं जातं. इडॅफिक फॅक्टर्स विल इन्क्लूड ऑल द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉइल ऑर रिलेटेड टू द सॉइल. आलं लक्षात? म्हणजे सॉइल जी आहे, सॉइल ही एक महत्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पहा की हा सॉइल हा जो आहे तो हा महत्वाचा अबायोटिक फॅक्टर आहे. विदाउट सॉइल और विदाउट लँड सरफेस नन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विल बी ग्रो और विल बी सर्वाइव ऑन दी अर्थ सरफेस. ठीक आहे नाही? पृथ्वीवरती राहू शकला नसता. कारण का? तर सॉइल आहे, माती आहे म्हणून प्लांट आहेत, प्लांट आहेत म्हणून इतर बाकीचे हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत. आहे की नाही? हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत म्हणून मग त्या ठिकाणी टॉप कार्निवर्स आहेत, कार्निवर्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, डिकम्पोजर्स आहेत, ऑर्गॅनिक मटेरियल या ठिकाणी तयार होते. बरोबर? सो सॉइलमध्ये जर बघितलं तुम्ही तर ऑर्गॅनिक ॲज वेल ॲज इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये हे सर्व काही इलेमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात, मटेरियल यामध्ये असलेलं पाहायला मिळतं. So these factors are studied under this concept that is we call as the edaphic factors. सॉइलच्या रिलेटेड जेवढे काही फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स या पॉईंटमध्ये स्टडी केले जातात किंवा या हेड अंडर स्टडी केले जातात, दॅट इज वी कॉल द इडॅफिक फॅक्टर्स. ओके. सो इन दिस द सॉइल instead of being one thing is in fact a complex made up of by several components, and the nature of each of the component which make the soil complex which is studied under this edaphic. म्हणजे काय की सॉइल बघा, सॉइल जी काय तयार झाली, सॉइल मध्ये जर बघितलं तर आपण फक्त नुसती काय, सॉइल मध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे घटक आपल्याला पुढे पाहायचे. सॉइलचं कंपोजिशन काय? सॉइल म्हणजे काय? सॉइल मध्ये डस्ट पार्टिकल्स आहेत, रॉक पार्टिकल्स आहेत, है की नाही? मॉलिक्युल्समध्ये आहे, बारीक झालेले हे पार्टिकल्स आहेत. त्याचबरोबर या सॉइलमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, इनऑर्गॅनिक कंटेंट आहेत, वेगळ्या प्रकारचे काही मिनरल्स असतील, इलेमेंट्स आहेत, हे सर्व काही पार्टिकल्स आपल्याला या सॉइलमध्ये असलेले पाहायला मिळतात. अँड देअरफॉर सॉइल इज इम्पॉर्टंट. Why it is important? Because it is one of the most important ecological factor, right? So in the soil, the plants, they are dependent for their nutrients, water supply, even the anchorage upon the soil. जेवढे काही प्लांट आहेत बघा, हर्बेशियस पासून तर ट्री प्लांट पर्यंत, हे सगळे प्लांट जे आहेत हे त्याच्या न्यूट्रियंटसाठी, न्यूट्रिशनसाठी म्हणा, वॉटर सप्लायसाठी, वॉटर म्हणजे त्याला पाण्याची उपलब्धता जी आहे ती या सॉईलमधूनच मिळते. त्याचबरोबर सॉईल जी आहे ती काय करते? अँकरिंग करायचं काम करते. म्हणजे जसं की प्लांटला होल्ड करायचं काम करते, आहे की नाही? प्लांटला जे काय या ठिकाणी मिळतंय, एक सपोर्टिंग मीडिया त्या ठिकाणी सॉईलमध्ये डेव्हलप होतो की ज्या ठिकाणी प्लांटचे रूट्स जे आहेत ते ग्रो होतात आणि त्या ठिकाणी प्लांटला ग्रो होण्यासाठी त्याची मदत होते. म्हणजे उंचचे उंच वाढणारे जे काही प्लांट आहेत त्यामध्ये त्याची खाली त्याच प्रमाणामध्ये तितक्याच प्रमाणामध्ये काही रूट जे आहेत हे ग्रो झालेले आपल्याला दिसतात. सो इवन फॉर दी फ्री फ्लोटिंग ॲक्वॅटिक प्लांट्स, बघा आता पाण्यावर तरंगणारे जे काही प्लांट आहेत, दे ऑल्सो दे विच डिराइव्ह देअर न्यूट्रियंट्स डिझॉल्व्ड इन द वॉटर मीडियम अराउंड देम अँड इन विच सॉईल किंवा जी काही मड आहे, जी चिखल आहे, इट इज अन इम्पॉर्टंट चीप स्टोरेज ऑफ ऑल द न्यूट्रियंट्स. ठीक आहे नाही? जी काही म्हणजे आता बघा पाण्यावर तरंगलेले काही प्लांट असतील ते सुद्धा या ठिकाणी जो काही चिखल असतो त्या चिखलात जे काही मिक्स झालेले जे काही न्यूट्रियंट असतात ते ॲब्झॉर्ब करतात, विच आर मेड अवेलेबल टू द वॉटर मीडियम. अँड इन दिस सॉईल सिस्टीम इज indeed very complex and dynamic, undergoing continuous change, and rate of such changes being influenced by a number of other factors of the environment. तर सॉईल हा एक महत्वाचा फॅक्टर आपल्याला या एन्व्हायरमेंटचा असलेला पाहायला मिळतो. इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल फॅक्टर. बिकॉज ऑफ दॅट सॉईल कॅन बी डिफाईंड. आता सॉईलची डेफिनेशन कशी केली बघा. सॉईल कशाला म्हणायचं? तर सॉईल इज
any part of earth crust in which plants roots. Any part of earth crust in which plant roots can be developed, this part we call as a soil. Or even muddy bottom of the ponds. ठीक आहे ना, एखादं तळ असेल तर तळ्याच्या तळाला बघा, बॉटमला जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी कोयटा म्हणा किंवा चिखल साठलेला असतो. त्याचबरोबर पोरस रॉक्स सरफेस. पोरस रॉक सरफेस म्हणजे काय? सचित्र खडक असतो बघा, मुरुम जसा असतो एकदम, जरा काय म्हणतो आपण डिसूळ मुरुम जो असतो, डिसूळ खडक असेल या सरफेसवरती, रिव्हाइन्स or glacial deposits, even the bottom of the lakes, peats, all are thus will become the soil. So, but this is a limiting definition of the soil. As we know that soil is actually formed as a result of long-term process of complex interaction, leading to the production of mineral matrix in close association with interstitial organic matter, लिव्हिंग ॲज वेल ॲज डेड. म्हणजे काय होते पहा, सॉईल कशी तयार होते? एक लॉंग टर्म प्रोसेस आहे, ज्या लॉंग टर्म प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स या ठिकाणी खडकावरती दगडावरती रिॲक्ट होतात आणि त्या दगडाचे बारीक बारीक पार्टिकल्स या ठिकाणी तयार होतात. आणि हेच पार्टिकल्स मग पाऊस पडल्यानंतर म्हणा किंवा बाकीच्या हवेच्या साह्याने एका ठिकाणी जमा होतात आणि जमा झालेले पार्टिकल्स म्हणजेच काय, पुढे जाऊन त्याची सॉईल फॉर्मेशन झाली. माती कधी तयार होते? याप्रमाणे बघा, एखादा समजा डोंगर आहे, हा खडकाचा पूर्ण डोंगर, खडक असा खडकाचा डोंगर आहे, यावरती पूर्णपणे खडक आहे. आता या खडकावरती ऊन पडणार आहे, या उन्हाच्या तीव्रतेने म्हणा किंवा नंतर जोरदार पडणाऱ्या पावसाच्या तीव्रतेनं, पावसाच्या इम्पॅक्टमुळे किंवा इतर हवेमुळे या ठिकाणी हा खडक जो तो तापून तापून याची काय होणार, बारीक बारीकशे कण या ठिकाणी तयार होणार. मग हे कण जे आहेत हे नंतर पुन्हा पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे म्हणा किंवा हवेमुळे हे नंतर काय होतील, खाली वाहत वाहत येतील आणि खाली या ठिकाणी नंतर आपल्याला अशी सॉईल आपल्याला तयार झालेली पाहायला मिळेल. साधारणतः तुम्ही कधी पण पाहिलं तर डोंगर असेल तर डोंगराच्या कडेला थोडीशी हलक्या याची सॉईल आपल्याला पाहायला मिळते, मुरमाची सॉईल पाहायला मिळते. त्यानंतर थोडीशी थोडीशी सुपीक सॉईल जी आहे ती खाली खाली नंतर आपल्याला तयार झालेली पाहायला मिळते. आणि अगदीच नदीच्या कडेला जर तुम्ही बघितलं तर काळी कोयट्याची, की ज्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियलचं प्रमाण मोठं असेल, इनऑर्गॅनिक कंटेंट जास्त असेल, सुपीक अशी जमीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, ज्या ठिकाणी ओढा किंवा नदी आहे त्याच्या आजूबाजूला. ठीक आहे नाही? तर अशा प्रकारे सॉईलचं फॉर्मेशन होतं. अँड इन दिस सॉईल इज thus not merely a group of mineral particles. सॉईलमध्ये फक्त मिनरल्स नाहीत, तर याच्या व्यतिरिक्त इट हॅज ऑल्सो अ बायोलॉजिकल सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम देखील आपल्याला या सॉईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत पर्टिक्युलरली. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज वेल ॲज some other components are also present in the soil, and it is thus preferred to call it's a soil complex. आणि त्यामुळं या सॉईलमध्ये फक्त डस्ट पार्टिकल किंवा याप्रमाणे मिनरल पार्टिकल्स नसून किंवा खडकाचे पार्टिकल्स नसून, दगडाचे पार्टिकल्स नसून, याच्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल, इनऑर्गॅनिक मटेरियल, त्याचबरोबर काही बायोलॉजिकल सिस्टीम्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स देखील आपल्याला या सॉईलमध्ये पाहायला मिळतात. तर कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम असतात सॉईलमध्ये? यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला पहा बॅक्टेरिया, जे सॉईल बॉर्न बॅक्टेरिया आहे, जसं की काय म्हणतात त्याला, रायझोबियम आहे, त्यानंतर ॲझॅटोबॅक्टर आहे, असे बरेचसे काही बॅक्टेरिया आहेत, फंगल स्पोर आहेत, फंजाय आहेत, इव्हन काही व्हायरसेस असतील, निमॅटोड्स असतील, काही वेगळ्या प्रकारचे काही इन्सेक्ट असतील, हे देखील या ठिकाणी सॉईलचा काय आहे, महत्वाचा भाग आपल्याला असलेला पाहायला मिळेल. जसं काय तुम्हाला पगार नाही, 50-60 हजार रुपये आहे, ही नाही घेतात. तुला 2.5 लाख रुपये असून तू घेतले ना, आम्हाला सांगायला लागला. अरे 2.5 लाखात किमान 1500 रुपये खर्च करेल त्याला, पहिला बॉल आता दिले 3,000 रुपये वाटतं. किती दिवसांनी दिले हो? आणि व्याज किती झालं? हो ना, 100 रुपये रोजाने घ्यायला पाहिजे तुला. वर्षभरात दिले कोण आहे?
आणि मंग्याने दिली मंग्याने झालं रे बाळा चला